रामकृष्ण हरी सर्वांना. तर बावधनमधून काशीनाथाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो होतो महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं म्हणजे बऱ्यापैकी सर्वांचं कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र पालीच्या खंडोबाला. चला तर मग. कारळी नदीच्या किनारी बसलेलं पाली हे गाव जे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काशिळ या गावाच्या शेजारी आहे. असं म्हटलं जातं की हे हेमाडपंथी मंदिर सुमारे 1000 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. या मंदिराचा इतिहास पाहता अशी आख्यायिका आहे की पूर्वी या गावामध्ये पालाई नावाची गवळण राहत होती, जी खंडोबाची निस्सीम भक्त होती. तिच्या या अपार भक्तीमुळेच खंडोबाराय इथे लिंग रूपाने प्रकट झाले असं म्हटलं जातं. खंडोबा म्हटलं की महादेवाचा अवतार आणि जिथे महादेव आहेत तिथे नंदी महाराज तर असणारच ना. असेच हे मोठे पितळाचे नंदी महाराज इथे खंडोबाच्या समोर बसलेले आहेत. यानंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला, जिथे म्हाळसा आणि खंडोबाराय यांची मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या पाठीमागेच त्यांचं मूळ लिंग आहे. माझ्या बहिणीने जो नवस केला होता तो नवस पूर्ण झाला, त्याबद्दल तिने खंडोबारायांचे आभार मानले आणि विधिवत असा नवस फेडला. कुलदैवत म्हणजे आपल्या कुलाची रक्षण करणारी देवता आणि या देवतेचं दर्शन आपण नेहमी केलं पाहिजे. वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदैवताला भेट ही दिलीच पाहिजे आणि नित्यनेमाने कुळाचार आपण केला पाहिजे. जाता जाता मला पडलेला प्रश्न म्हणजे मंदिराच्या या सभामंडपामध्ये एका जनावराच्या शक्यतो मला असं वाटते का बैलाच्या खुराला हा जो ढोल अडकवला होता याचं नक्की महत्त्व काय आहे आणि त्या खुरावर जो पितळाच्या पत्र्यावर लेख लिहिला होता तो नक्की नीट वाचता आला नाही. ते नक्की काय आहे हा मला प्रश्न पडला होता. याचं उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.